नमस्कार। इथे आता जानकी एक डबा भरते आणि लपून तो डबा बाहेर घेऊन येते। तेवढ्यात ऐश्वर्या बघते आणि म्हणते, ही लपून डबा कोणासाठी घेऊन जाते? आता ऐश्वर्या ही जानकीचा पाठलाग करते। जानकी जिथे मधुभाऊंना ठेवला आहे तिथे जानकी येते आणि मधुभाऊंना डबा देते आणि ऐश्वर्या हे सगळं बघते। ऐश्वर्या म्हणते, म्हणजे डॅडाचा मित्र महिपत ज्या म्हाताऱ्याला शोधतोय तो हा म्हातारा आहे, तर आत्ताच्या आत्ता मी डॅडांना कळवते। तर आता इथे मधुभाऊ जानकीला सांगतात, हा बघ तुझा लहानपणीचा फोटो। अगं लहानपणी तुझी आई माझ्या आश्रमामध्ये तुला घेऊन आली होती। ते ऐकून जानकीला धक्का बसतो। जानकी म्हणते, काय? तर आता इकडे ऋषिकेशला समजलेलं असतं हे सगळं सयाजी विखे पाटीलने केलं आहे, म्हणून ऋषिकेश आता निघाला आहे सयाजी विखे पाटलाचा हिशोब चुकता करायला। आता सयाजी विखे पाटील गाडी घेऊन कुठेतरी जात असतो। तेवढ्यात तिथे समोर ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश एक काठी घेतो, मोठा बांबू, आणि सयाजी विखे पाटलाच्या गाडीवरच मारतो। त्याच्या गाडीची काच तोडतो, गाडी पूर्ण फोडून टाकतो आणि सयाजी विखे पाटलाला गाडीतून उतरवतो आणि त्याला गावकऱ्यांसमोर जोरात मारतो। गावकऱ्यांसमोर तुडतुड तुडवतो। गावकरी सुद्धा सयाजी विखे पाटलाला खूप मारतात, काठी लाठ्यांनी त्याला मारत असतात। सयाजी विखे पाटील रक्तबंबाळ झालेला असतो। इकडे ऐश्वर्याला काहीच माहीत नसतं। ऐश्वर्या मात्र खुशीत असते की आता हा नाना कधीच कोणाला सापडणार नाही। तर इकडे आता जानकीला समजलेलं असतं की हा मेलेला माणूस म्हणजे नाना नाहीच आहेत। ऋषिकेश आणि जानकी घरी येतात तेव्हा सुमित्रा म्हणते, तुम्ही आणलत का त्यांना? कुठे आहेत ते? मला आणि त्यांना आम्ही आता तीर्थयात्रेला जाणार आहोत, कुठे आहेत कुठे ते? तेव्हा लगेच जानकी म्हणते, आई अजून आम्ही त्यांना आणले नाही आहेत, अजून आपले नाना सापडले नाही आहेत। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कसे सापडतील? अगं तूच तर त्यांना गायब केलं आहेस। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, झालं परत तुझं सुरू? अगं तू माझ्या बायकोला ब्लेम करणं बंद कर, नाहीतर मी तुला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर काढू शकतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो तुम्ही काढालच घराच्या बाहेर। आता हे घर तुमच्या नावावर आहे ना, तुम्ही या घराचे मालक आहात, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसंच तुम्ही वागणार। तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या तोंड बंद ठेव। अगं आता परिस्थिती काय आणि तू काय बोलतेस, तुझं तरी तुला कळतंय का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई तुम्ही तिची बाजू काय घेताय? ती खोटारडी बाई आहे। आता मात्र ऋषिकेशला राग येतो। ऋषिकेश ऐश्वर्यावर धावून जातो। तेव्हा सारंग म्हणतो, थांब दादा थांब, माझ्या बायकोवर अजिबात तू धावून जायचं नाहीस, तिला काही बोलायचं नाहीस। तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, हिम्मत असेल तर समोर येऊन बोल, बायकोच्या मागून काय बोलतोस? आता भावाभावांच्यात भांडणं व्हायला सुरुवात होते। तेव्हा जानकी मध्ये येते आणि म्हणते, अहो जाऊ दे, सोडून द्या विषय, त्यांना बोलून काहीच फायदा नाही। मूर्ख माणसांच्या नादी लागून आपला वेळ आपण नका वाया घालूया। आपण जाऊन नानांना शोधूया। तर आता परत जानकी आणि ऋषिकेश नानांना शोधायला निघाले आहेत। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।